आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो आता इथे आबा युगंधर समोर हात जोडून उभे असतात आणि म्हणत असतात, मालक साहेब, जशी पूजा लग्नानंतर महत्त्वाची असते तसंच अजून एक कार्य महत्त्वाचं आहे. खरं तर तुम्ही आम्हाला जावाई म्हणून मिळालात हे आमचं भाग्यच आहे. आणि तेव्हा एक कार्य असतं ते म्हणजेच की लग्नानंतर मुलाला आणि मुलीला मांडवपर्तनीसाठी तिच्या माहेरी घेऊन जायचं असतं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनीही उद्या मांडवपर्तनीसाठी इथे माहेरी यावा म्हणून. तेव्हा आता युगंधर म्हणत असतात, हे बघा आबा, खरं तर ही जी काही रीत वगैरे आहे ना, ती रीत अगदीच तुम्ही म्हणताय तशी महत्त्वाची आहे. पण तुम्हाला सांगू का, मला आता कंपनीमध्ये खूप सारे कामं आहेत, खूप मी बिझी आहे, त्यामुळे मला काही यायला जमणार नाही आहे. आता जशी ही रीत महत्त्वाची आहे ना, तसं जर तुम्हाला ही रीत करायचीच असेल तर तुम्ही तुमच्या नातीला घेऊन जाऊ शकता आणि ही रीत पूर्णसुद्धा करू शकता, असं युगंधर बोलत असतो. तेव्हा आता इथे आबा युगंधर समोर हात जोडत असतात आणि म्हणत असतात, खरंच मालक साहेब, तुम्ही प्रत्येक ह्याच्यावर सोल्युशन काढताच बघा. आता बघा ना, तुम्ही आनंदीला इकडे माहेरी पाठवणारच आहात आणि ही रीतसुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुमच्यासारखा जावाई मिळणं हे आमचं नशीबच, हे आमचं भाग्यच म्हणायचं, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला युगंधर म्हणत असतो, हे बघा, तुमची नात आहे, तिचा तुमच्यावर पूर्ण हक्क आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही कशाही कोणत्याही पद्धतीने नक्कीच करू शकता. त्यामध्ये माझं काहीही वेगळा असा अर्थ नाही आहे. तेव्हा आबा आता इकडे युगंधर समोर हात जोडून उभे असतात. तेव्हा युगंधर म्हणत असतो, नाही, तुम्ही हे असे माझ्यासमोर हात जोडू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्यासमोर हात जोडायची काहीही गरज नाही आहे. तुमची नात आहे, तुमचा तुमच्या नातीवर पूर्ण इथे अधिकार आहे, असं सुद्धा आता इथे युगंधर बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, धनश्री ही तिच्या खोलीमध्ये असते आणि धनश्री खोलीमध्ये असताना स्वतःच्या चेहऱ्याला पूर्ण काळं लावून घेते. ती म्हणत असते, मला कळतंय, खरं पाहायला गेलं तर तुमचं माझ्यावर अजिबातच प्रेम नाही आहे, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते मी कायम तुमच्यावरच प्रेम करत राहील, असं सुद्धा इथे धनश्री आरशासमोर बसून बोलत असते आणि म्हणत असते, माहिती आहे, मी तुम्हाला आवडत नाही आहे, पण तरीसुद्धा माझं तुमच्यावर प्रेम आहेच ना, मग त्या प्रेमासाठी मी काहीही करायला तयार आहे. विद्याधर, तुम्ही माझ्यासोबत कसेही वागा, तुम्ही कधीही मला कधीही प्रेमाने जवळ घेतलं नाही, पण तरीसुद्धा मी माझ्या बायकोचं कर्तव्य कधीही विसरणार नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की मी सुंदर नाही आहे, तुम्हाला सुंदर मुली आवडतात, पण तरीसुद्धा इथे माझं प्रेम आहे ना तुमच्यावर, मग ते माझं असलेलं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या माझ्या पद्धतीने करतच राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती रडायला लागत असते आणि म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी मी तुम्हाला जेलमधून सोडवेलच, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता संध्याकाळी बरीच रात्र झालेली असते आणि रात्र झाल्यानंतर आता धनश्री ही युगंधरच्या खोलीमध्ये जाते आणि म्हणत असते, भाऊजी. मग आता असं म्हटल्याबरोबर युगंधर पाठीमागे वळून पाहतो आणि म्हणत असतो, एवढ्या उशिरा काय झालं धनश्री, तू आणखी झोपली नाही आहे, किती रात्र झालेली आहे ती. तेव्हा ती म्हणत असते, नाही झोपले. आणि काय गं हे चेहऱ्याचं काय करून घेतलंयस, मेकअप वगैरे केला नाही आहेस का. तेव्हा ती म्हणत असते, कसा मेकअप करू आणि कशासाठी मेकअप करू, किती मेकअप केला तरीसुद्धा चेहऱ्यावर असलेले डाग तर धुवून जातील, पण मनाला लागलेल्या डागांचं आणि त्या जखमांचं काय होणार आहे भाऊजी. काय चाललंय तुझं नेमकं. मी तुला तेव्हासुद्धा सांगितलं होतं भाऊजी. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, तुम्ही जर त्यांच्यावर लागलेली ती केस जर मागे घेतली तर ते नक्कीच सुटू शकतात, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही त्यांना सोडवावं म्हणून. मी तुमच्या पाया पडते, पण त्यांना सोडवा. तेव्हा युगंधर म्हणत असतो, हे शक्य नाही आहे, ती गोष्ट होणं शक्यच नाही आहे. त्याने एकदा नाही तर खूपदा अशा काही गोष्टी केल्यात, त्यामुळे त्याला सोडवणं अजिबातच शक्य नाही आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा भाऊजी, समिधाताई जाऊन कितीतरी दिवस झाले,
पण तरीसुद्धा तुम्ही इथे अजूनही त्यांच्यावर मनापासून प्रेम करताच ना. मग तुमचं प्रेम वेगळं आणि माझं प्रेम वेगळं हे असं कसं असू शकतं? माझंसुद्धा इथे प्रेम आहेच ना. मग तुम्हाला माझ्या प्रेमाची जाणीव नाही आहे का? माझंसुद्धा ह्यांच्यावर फार प्रेम आहे. भाऊजी हे बघा, असं करू नका. मी तुमच्या पाया पडते. पण काही जरी झालं ना तरी ह्यांना सोडवा. तेव्हा युगंधर म्हणत असतो, नाही, अजिबात नाही. समिधाची आणि त्याची बराबरी ही होऊ शकत नाही. तुला चांगलं माहिती तो कसा वागलाय आणि त्याने काय काय केलं आहे म्हणून. त्यामुळे तू असं बोलू नकोस. आणि त्याला काही जरी झालं तरीसुद्धा मी त्याला सोडणार नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केससुद्धा मागे घेणार नाही, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तेव्हा आता इथे धनश्रीला टेन्शन आलेलं असतं. पण धनश्री म्हणत असते, तुम्ही जरी पाठ फिरवलेली असली ना तरीसुद्धा मी मात्र माघार घेणार नाही. तो माझा नवरा आहे आणि मी त्याला सोडून आणल्याशिवाय राहणार नाही आहे, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, असं ती बोलत असते. तेव्हा युगंधर म्हणत असतो, हे बघ धनश्री, आता खूप रात्र झाली, तू जाऊन झोपी जा. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्याधरने खूप काही चुकीच्या गोष्टी केल्यात आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी त्याला सोडवणार नाही आहे. आणि त्याने एकाच पोरीवर नाही गं, अशा कितीतरी पोरीवर अन्याय अत्याचार केलेले आहेत. ही गोष्ट तुला अजिबातच माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता धनश्री तिथून खाली येते. जेव्हा धनश्री तिथून खाली येते आणि जिना उतरत असते त्यावेळेला ती म्हणत असते, ह्या आनंदीच्या चांगुलपणामुळे आणि तिच्या सौंदर्यामुळे भाऊजी तुम्ही तुमच्या भावाला जेलमध्ये टाकलंय आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्याने तिच्यावर हात टाकलाय. आणि एवढं त्या आनंदीचं सौंदर्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यालाच कारणीभूत आहेत ना. आनंदीचं सौंदर्यच ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना. मग काही जरी झालं ना तरी मी तिचं सौंदर्य ठेवणारच नाही. जर माझा संसार इथे व्यवस्थित होत नसेल तर मी कोणाचाही संसार इथे सुरळीत होणार नाही आहे. आनंदी अशी काही तुझ्या चेहऱ्याची वाट लावेल ना की तुझ्या त्या चेहऱ्याकडे पाहून कोणीही, तू आंधळी आहेसच, पण तुझ्या सौंदर्याचा सुद्धा इकडे माज मी उतरवणे, असं ती बोलते. आणि त्यानंतर आनंदी स्वयंपाकघरात झोपलेली असते. तेव्हा तिथे आता धनश्री जाते. धनश्री तिथे जाऊन आनंदीला आता इकडे ती पोळवण्याचं, चटका देण्याचं काम करत असते. तिथे जाते, किचनमध्ये उलथणं असतं आणि ते ती घेते. आणि ते घेतल्यानंतर आनंदीने किचनमध्येच अन्नपूर्णा मांडलेली असते आणि त्या अन्नपूर्णासमोर दिवा असतो. मग आता अन्नपूर्णासमोर असलेल्या दिव्यावर ती उलथणं गरम करत असते आणि गरम केल्यानंतर तिला आता इथे आनंदीला चटका द्यायचा असतो. आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याचं काम करत असते. मनातच म्हणत असते, आनंदी काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी काहीही होऊ देणार नाही आणि त्याहीपेक्षा इथे वेगळं असं मी घडू देणार नाही, कळलं का तुला? त्याचबरोबर इकडे आता तिथे उलथणं गरम करत असते. आनंदी मात्र गाढ झोपलेली असते. आणि आनंदी गाढ झोपल्यानंतर आपण पाहतो आता इकडे धनश्री तिच्या जवळ जाते आणि तिच्या जवळ गेल्यानंतर लगेचच इथे आता ती म्हणत असते, नाही आनंदी, नाही, काही जरी झालं तरी मी शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती तिला चटका देणार. तेवढ्यातच तिच्या हातातलं जे काही उलथणं आहे ते उलथणं मात्र इथे आता खाली जमिनीवर पडतं. आणि ते उलथणं खाली जमिनीवर पडल्याबरोबर इकडे मात्र सविताताई उठतात. आणि सविताताई उठल्यानंतर लगेचच आता त्या म्हणत असतात, काय झालेलं आहे आणि काय झालं? धनश्रीताई, तुम्हाला काही हवं होतं का? तुम्ही एवढ्या रात्री इथे कशा काय? तेव्हा धनश्री म्हणत असते, काही नाही, मला ना तहान लागली होती, पाणी प्यायचं होतं आणि म्हणूनच मी आली आहे. देऊ का मी तुम्हाला पाणी, किंवा तुम्हाला काही हवं आहे का? त्यावरती म्हणत असते, नाही नाही ठीक आहे, मी घेतलं पाणी, तू आता झोप. मग आता इकडे ती निघून जाते. तेव्हा आनंदी म्हणत असते, काय झालेलं आहे सविताताई, सगळं ठीक आहे ना? तेव्हा सविता म्हणत असते, काही नाही आनंदीताई, तुम्ही झोपा. मग आता सविता पुन्हा दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद केल्यानंतर पुन्हा ती आता झोपायच्या तयारीत असते. पण आता इथे आनंदीला काहीतरी पडल्याचा आवाज आलेला असतो. त्यामुळे ती त्या उलथण्याला हात लावते आणि हात लावते तर ते उलथणं थोडंसं गरम असतं. मग आनंदी विचार करत असते, हे तर उलथणं आहे,
पण मग हे एवढं गरम कसं काय? आणि त्याचबरोबर हे गरम असताना इथे धनश्रीताईनं हे उलटणं का बरं घेतलं होतं, असा सुद्धा आता इकडे आनंदी विचार करू लागते. तर आता इकडे तिच्या मनामध्ये विचार आलेला असतो की नेमकं हे माझ्या उशाशी कसं काय पडलं आणि हे गरम कसं काय, आणि त्याचबरोबर ह्याला थोडंसं काहीतरी काळं वगैरे लागलेलं वाटतंय का, म्हणजे नेमका हा प्रकार काय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आर्ची आता इकडे रिझल्ट आणि त्याचबरोबर पेढे घेऊन आलेली असते. वाकून वाकून आता इकडे हवेलीमध्ये पाहत असते. तेवढ्यातच सविताचं लक्ष जातं. तेव्हा सविता धावतच आर्चीकडे येते आणि म्हणत असते, अगे आर्चे, आर्ची तू आलीस? हो सविताताई मी आलेली आहे. का गं आज इकडे कशी काय? अहो सविताताई काय सांगू तुम्हाला, माझा रिझल्ट लागला आहे, मी पास झाले, चांगले मार्क्स मिळालेत. काय ना आमच्या आनंदीताईंना माझा अभ्यास खूप करून घेतला होता बघा, त्यामुळे मी पास झालेले आहे आणि तेच मी इकडे पेढे आणि आनंद साजरा करायला आलेली आहे. हे घ्या तुम्हाला पण पेढा. तेव्हा सविता म्हणत असते, बरं बरं ऐका ना, माझी आनंदीताई कुठे आहे? आनंदीताई का त्यातच आंघोळीला गेल्यात. तेव्हा आरची म्हणत असते, बाप रे बाप, आता माझ्या आनंदीताईची आंघोळ म्हणजे ना काही विचारू नका. तिला ना आंघोळीला फार वेळ लागतो बरं का. आता काय करायचं? मग आता आरची विचार करत असते, मी एक काम करते, मी ना इथे बसू का, काय करू, थांबू कुठे? तेव्हा सविता म्हणत असते, एक काम कर, तू ना इथे ह्या सोफ्यावरती बस. ह्या सोफ्यावरती मी बसलेलं चालेल का? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तू इथे बसू शकतेस. आणि तेव्हा लगेच आता इथे आरची बसत असते आणि सविताताई म्हणत असतात, तू बस थोडा वेळ, आनंदीताई येतीलच आता. इथे स्वाती म्हणत असते, कसलं भारी आहे ना हे घर आणि हे सगळं काही. त्यावर आता इकडे ती स्वातीला आवाज देऊन म्हणत असते, ऐका ना स्वातीताई, माझी आनंदीताई कोणत्या खोलीमध्ये, म्हणजे मालक साहेबांची खोली कुठे? अगं मालक साहेबांची खोली ना वरती आहे. तेव्हा आरची विचार करत असते, आता आनंदी मालक साहेबांची बायको आहे म्हटल्यावर ती तिच्याच खोलीमध्ये आंघोळ करत असेल ना, मग मी तिथेच जाते. तसंही मालक साहेबांना सुद्धा मला माझा रिझल्ट आणि पेढे द्यायचेच आहेत ना, मग मी सुद्धा तिकडे जाते. मग आता आरची लगेचच तिथून उठत असते आणि वरच्या पहिल्या मजल्यावरच मालक साहेबांची आणि आनंदीची खोली आहे ही तिला लक्षात येतं. मग आता खूपच आनंदात असते आरची. ती म्हणत असते, चला आता तिथं जाऊनच खास असं सुंदर असं सरप्राईज देता येईल, जेणेकरून ना काही जरी झालं ना तरी आनंदीताई खुश झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मालक साहेबसुद्धा. आता इकडे युगंधर त्याच्या खोलीमध्ये असतो. युगंधर जेव्हा खोलीमध्ये असतो तेव्हा आवरायला घेत असतो. तेवढ्यातच आता आरची आलेली असते आणि युगंधरला ती दिसते. मग आता युगंधर म्हणत असतो, ए कोण तू? अहो मी आरची, आरची आबा जदवांची नात, आनंदीताईची बहीण, जिच्यासोबत तुमचं लग्न झालंय ती मी आरची, अर्चना, अर्चना. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे, तू इथे काय करायलीस? नाही नाही मालक साहेब, ते काय नाही, ही आनंदीची खोली आहे ना, आनंदीची आणि तुमची, म्हणून मी खरं तर आनंदीताईला भेटायला इथे आले होते. माझी आनंदीताई कुठे आहे? ती आंघोळीला गेली ना? काय हो मालक साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पण आंघोळीला तेवढाच उशीर लागतो का हो? हो मला पण चांगले 2 तास लागतात. तेव्हा ती म्हणत असते, अरे वा नवरा बायको सारखेच. काय म्हणालीस? नाही नाही काही नाही काही नाही. बरं इथे आनंदीताई कुठे? ती खालच्या बाथरूममध्ये गेली असेल आंघोळीला. काय झालं, तुमच्या एवढ्या मोठ्या खोलीमध्ये बाथरूम नाही आहे का? असं आरची नॉनस्टॉप बोलत असते. युगंधर म्हणत असतो, नाही नाही आहे ना, पण तिला ना मोठं बाथरूम लागतं आणि खाली खूप मोठं बाथरूम आहे आणि त्यामुळे ती तिकडे गेलेली आहे. अच्छा ती खाली गेली आहे का? बरं बरं ऐका ना मालक साहेब, मी इथे माझा रिझल्ट घेऊन आले होते, तुम्ही बघता का एकदा? तेव्हा आरची आता त्याच्या हातामध्ये रिझल्ट देत असते. युगंधर तो रिझल्ट घेतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो, बरं ठीक आहे तू आता जाऊ शकतेस. मग आता आरची तो रिझल्ट घेते आणि जायला लागणार तेवढ्यातच पुन्हा म्हणत असते, मालक साहेब पेढे पेढे म्हणजे गोतोंड गोड करा ना, मी छान मार्काने पास झाले. मग आता शेवटी युगंधर तिच्या हातून पेढेसुद्धा घेत असतो आणि त्यानंतर आरची मात्र त्याला नमस्कार करते. आता आरची जेव्हा नमस्कार करते तेव्हा युगंधर 2 पावले मागे येत असतो. पण आरतीला हे सगळ्या गोष्टी समजत नसतात. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे तू आता जातेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो हो जाते ना, जाते जाते यार. यार काय काय म्हणालीस यार? नाही नाही म्हणजे जिजू जिजू, नाही नाही म्हणजे भाऊजी भाऊजी, नाही 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 म्हणजे मालक साहेब सॉरी सॉरी, असं तिचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो. खरं तर भाऊजी म्हणायचं असतं बिचाऱ्याला, पण इथे युगंधरने मात्र ती परवानगीच कुठे दिलेली आहे की त्याला तिने भाऊजी म्हणावं म्हणून. आणि त्यामुळे आता इकडे आरती म्हणत असते, ठीक आहे मी खाली थांबते ना, खाली माझी आनंदीताई नक्कीच असेल ना, आणि मग मी खालीच जाते. मग आता ती तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सविता मस्त अशी कॉफी आणि त्याचबरोबर नाश्त्याची डिश घेऊन आलेली असते. तेव्हा शिल्पा तिला विचारते, काय गे हा नाश्ता कोणासाठी घेऊन चाललीस? तेव्हा ती म्हणत असते, त्याचं काय ना, आनंदीताईची बहीण म्हणजेच अर्चना आलेली आहे,
तिच्यासाठी हा नाश्ता आम्ही बनवत आहे, म्हणजे घेऊन चाललेले आहे. तेव्हा शिल्पा म्हणत असते, काय गे ती लोक दळभद्री इथे आलेत का, ठेव तिथे आताच्या आता. आणि तुझी हिंमत कशी झाली त्या भिकारड्या पोरीला नाश्ता देण्याची. आणि तेवढ्यातच आता आरची तिथे येते आणि ती म्हणत असते, ओ ताईसाहेब कोणावर ओरडताय. आणि त्यांच्यावर अजिबातच असा आवाज चढून वगैरे बोलायचं नाही, ओरडून बोलायचं नाही काय. आणि काय हो तुम्ही असं प्रत्येकाला का बरं बोलताय. त्यावर आता इकडे शिल्पा म्हणत असते, एक मिनिट, तू हे सगळं मला सांगणारी कोण आणि तुझा काय संबंध आहे. त्यावरती म्हणत असते, आमच्या आबा नेहमी सांगतात, जर कोणी एखादं वाईट बोलत असेल ना तर ती व्यक्ती चांगली नसते बरं का, आणि त्याला त्याची जागासुद्धा आपण दाखवून द्यायची असते. मी अगदी तसंच केलं. मग आता शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणत असते, कुठून आलीस ग आणि माझी लायकी काढतेस आणि मी कसं वागायचं आणि काय करायचं हे सगळं काही काढतेस का तू. त्यावर आरची म्हणत असते, एक मिनटं, तुम्ही मालक साहेबांच्या बहीण आहात तर मी सुद्धा मालकीनबाईची बहीण आहे, म्हणजे आपली लेवल सेमच आहे की नाही. आता ही वांडारची एवढं काही बोलत असते ना, त्यामुळे युगंधरच्या आईबाबांना सुद्धा हसायला येत असतं, कारण तिने शिल्पाच्या तोंडाला तोंड दिलेलं असतं. तेव्हा आरची म्हणत असते, त्याचं काय ना, आमची आनंदीताई ना तुम्ही कशाही जरी वागल्या ना तरी ती तुम्हाला उलट उत्तर देणारच नाही, कारण तिच्यावर ना आमच्या आबांनी खूप चांगले संस्कार केलेत. आणि माझी मोठी ताई म्हणजेच आरतीताई ती सुद्धा खूप गोड आहे, पण मी त्यांच्यासारखी नाही आहे बरं का. मी ना जरा वांडच आहे बघा. माझं कसं आहे माहिती आहे का, जशास तसं वागणं. जर समोरचाच एखादा नडला ना तर आपण सुद्धा त्याला नडायचंच, अशी आपली नियत आहे. त्यावर शिल्पा म्हणत असते, तू इथे मला शिकवायला आलीस का, चल चालती हो, आत्ताच्या आत्ता चालती हो. त्यावरती म्हणत असते, नाही अजिबातच चालती होणार नाही आहे. मी बघा ना कशी यंग आहे, एकदम मॉडर्न आहे, आणि तुमच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये बराबरीच होऊ शकत नाही. तुम्ही बघा ना किती ओल्ड लेडी झालेला आहात, आणि तुम्ही ही सारखं काठी उगारून माझ्याशी बोलू नका बरं. मला ना फार भीती वाटते. तुम्ही ही काठी अगोदर खाली करा बरं. त्यावेळेस आता शिल्पा म्हणत असते, ठीक आहे चल चालती हो, आत्ताच्या आता इथून चालती होणार आहेस का नाही. तेव्हा ती म्हणत असते, नाही होणार. चला काय करणार आहात तुम्ही, मला पकडून दाखवणार आहात का, तुम्ही मला इथे माझ्या मागे मागे धावणार आहात का. जर तुम्ही माझ्या मागे मागे धावणार असाल तर तसंही सांगू शकता तुम्ही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावेळेस मात्र शिल्पा म्हणत असते, तुझं काय चाललंय ग, मी तुझं काय ऐकून घेते आणि काय हे चाललंय. कोणी येतं आणि उगाचच आपल्यावर जबरदस्ती करतं आणि त्याचबरोबर आपल्या घरावर राज्य करण्याचं बघतं. हिच्या बहिणीने सुद्धा तेच केले आणि आता ही सुद्धा तेच करायला लागलेली आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता शिल्पा तिच्या मागं धावत असते तर ती पुढे पळत असते. मग आता शिल्पा शेवटी तिचा हात पकडते आणि हात पकडून तिला तिथून लगेचच निघून जायला सांगत असते. मग आता आरची म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही एवढ्या मोठ्या आणि मी एवढूशी, आणि तुम्ही मला अशा पद्धतीने वागवणार आहात का. तेव्हा शिल्पा म्हणत असते, चल आत्ताच्या आता चालती हो म्हटलं ना तुला, इथं अजिबात थांबायचं नाही कळलं का. तेव्हा ती म्हणत असते, हो 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 जाते, नाही थांबणार आहे इथे काही, मी फक्त माझ्या आनंदीताईला आपेडे आणि तेव्हा माझा रिझल्ट दाखवायला आले होते बस, बाकी काही नाही. मला सुद्धा तुमच्यासमोर इथे उभे राहण्याची गरज नाही आहे. मग आता इथे सविताताईने बनवलेली कॉफीचा एक घोट ती पिते आणि म्हणत असते, बाप रे बाप, ही कॉफीसुद्धा खूपच कडू आहे, पण तुमच्या एवढी नाही आहे बरं का ताईसाहेब, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर तिथून निघून जायला सुरुवात करते. आता निघून जात असताना तिच्यासाठी नाश्त्याची डिश आणलेली असते, ती रिटर्न येते आणि लगेचच ते सँडविच घेत असते आणि म्हणत असते, दाने दाने पे लिखा है आर्ची का नाम, असं म्हणून ती तिथून पळून निघून जाते. दुसऱ्या बाजूला आता इकडे शिल्पाला राग आलेला असतो. शिल्पा खोलीमध्ये असते. आनंदी जेव्हा आंघोळी करून येते तेव्हा सविताने तिला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे ती म्हणत असते, मला ताईसाहेबांच्या खोलीमध्ये घेऊन चला. मग आता आनंदी आणि त्याचबरोबर शिल्पा ह्या दोघी जणी समोरासमोर असतात. आनंदी म्हणत असते, शिल्पाताई मला माफ करा, खरं तर माझ्या बहिणीकडून मी तुम्हाला अगोदरच माफी मागते. मला माहिती ती थोडीशी अल्लड आहे, पण तुम्हाला सांगू का, तिच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे ना त्यासाठी तुम्ही मला हवं तर काय बोलायचं ते बोला, पण प्लीज तिला नाही बोललात ना ते चांगलंच आहे आणि तिच्या वतीने मी तुमची माफी मागत आहे. तेव्हा शिल्पाला राग येतो आणि शिल्पा म्हणत असते, एक मिनिट, तू कोण गं मला सांगणारी, काय खरं काय खोटं. आणि त्याचबरोबर आनंदी, तिला इथे बोलवलंच कसं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सुद्धा अगदी तुमच्यासारखीच दळभद्री आणि त्याचबरोबर विनासंस्कारी आहे. उठसूट कोणाच्याही घरामध्ये शिरणं हे बरोबर दिसतंय का. तेव्हा आनंदीला राग येतो. आनंदी म्हणत असते, एक मिनिट शिल्पाताई, तुम्ही हे खूप जास्त बोलताय. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला, माझे संस्कार काढा, माझ्यावर काहीही अन्याय अत्याचार करा, मी तुम्हाला काहीही बोलणार नाही किंवा उलट उत्तर देणार नाही. पण तुम्ही जर माझे आबा आणि त्याचबरोबर बहिणीविषयी काही जर बोलणार असाल तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे.
मी तुमचं काही खपून घेणार नाही, काही ऐकून घेणार नाही, असं स्पष्टपणे आता इथे आनंदी बोलत असते. आता हे सगळं काही आनंदी बोलल्यानंतर मात्र इथे शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणत असते, ए ए तू तू मला शिकवणार का हे सगळं काही? काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी तू मला शिकवणार का? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही मला शिकवण्याची? तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा तर त्याहूनही इंटरेस्टिंग असा एपिसोड आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आनंदी ही आता घरातच असते. त्याच वेळेला आता इकडे बहुतेक धनश्रींना विद्याधरला सोडून आणलेला आहे आणि तो घरामध्ये आलेला आहे. आता इकडे आनंदी विचार करत असते, मला कोणाच्या तरी सावलीचा इथे भास होतोय, नेमकं कोण असेल असा ती विचार करत असते. आणि विचार करत असताना ती लगेचच म्हणत असते, हा तर तपकिरीचा वास आहे. तपकिरीचा वास इथे कसा काय? म्हणजे विद्याधर साहेब तुम्ही, असं म्हणत असते. आणि त्यावेळेला मात्र विद्याधर तिच्या पाठीमागे उभा राहिलेला असतो. मग आता तो लगेचच आनंदीला आवाज देतो आणि म्हणत असतो, आनंदी आनंदी. असं म्हटल्याबरोबर आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. आनंदीला फार जास्त भीती वाटत असते की आता विद्याधर आलाय, आता माझं नेमकं काय होणार आहे, मी काय करू, कुठे जाऊ, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू, काहीही तिला समजत नसतं. आणि तेव्हा ती पाठी वळून पाहते तर समोरासमोरच विद्याधर असतो. आता आनंदी जोराजोरातच ओरडायला सुरुवात करत असते, वाचवा 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 म्हणून. पण आता वाचवा वाचवा म्हटल्याबरोबर इकडे आता लगेचच विद्याधर मात्र तिचं तोंड बंद करत असतो, तोंड दाबत असतो आणि तिला शांत करण्याचा तेवढाच त्याचा तो प्रयत्न सुरू असतो. तो म्हणत असतो, आनंदी मी आलेलो आहे, आता तुला माझ्या तावडीतून कोणीही वाचू शकणार नाही. आनंदी फक्त आणि फक्त इथे माझीच आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, सोडा, तुम्ही काय करताय, सोडा सोडा. पण विद्याधर मात्र तिला सोडत नसतो. शेवटी आनंदी थोडंसं डोकं लावत असते आणि थोडंसं डोकं लावल्यानंतर आनंदी मात्र त्याच्या त्या शूजवर जोरातच पाय रगडते आणि जोरातच पाय रगडल्यानंतर विद्याधर मात्र आता इकडे कळवळतो आणि तिला सोडून देतो. आता सोडून दिल्यानंतर आनंदी आजूबाजूला हात पसरवते आणि धावत असते आणि जोरात ओरडत असते, वाचवा 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 म्हणून. तेवढ्यातच घरातील सर्वजण जमा झालेले असतात. तिथेच आता इथे धनश्री आलेली असते, तिची सासू आलेली असते, शिल्पा आलेली असते, युगंधरचे वडील आलेले असतात. आणि तेव्हा आनंदी मात्र धावतच जाते आणि धावतच गेल्यानंतर समोर युगंधर असतो आणि युगंधरच्या मिठीत आता आनंदी शिरलेली असते. तर प्रेक्षकांनो, शेवटी काय तर आनंदी आणि त्याचबरोबर युगंधर हे दोघेही जण विद्याधरच्या समोर एकत्र आलेले असतात आणि त्यामुळे आता युगंधर विद्याधरला काय शिक्षा देईल, आनंदीवर पुन्हा जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे, हे पाहणं फारच कमालीचं असणार आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.